गेल्या 15 दिवस झाले या अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान केलं. उभं असलेलं पीक अक्षरशः खरडून खरडून वाहून गेलं आणि शेतात मोठमोठाले गड्डे पडले. शेतकऱ्याच्या तोंडी आलेला पिकाचा घास या पावसाने हिसकावून घेतलाय. शेतकऱ्याच्या शेतातच पाणी नाही तर शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातलं एक डुक्कर मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहितंय की साहेब, यावर्षी वराह जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात यावी. वराह जे की शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात असं नुकसान करते आणि आज त्या डुकराची जयंती करायची. या मंत्रिमंडळातल्या डुकराला शेतकऱ्याचं पावसाने झालेलं नुकसान, या अतिवृष्टीने झालेलं नुकसान दिसलं नाही. शेतकरी या अतिवृष्टीने देशोधडीला लागला. शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही. काही हरामखोर मंत्रिमंडळातले कधी शेतकऱ्याच्या बांधावर आले नाहीत की शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय, काय झालं, पंचनामे. आणि यांना दुसरंच सुचते, वराह कबुतरे यांचं म्हणजे दुसरंच काही चालू आहे. पण शेतकऱ्याचा इथे कोणी घरानं मांडत नाही, शेतकऱ्याचा कोणी वाली नाही.